नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी हनुमंत हांडे. अनअकॅडमीच्या या नव्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आपण लॉ विथ हनुमंत हांडे या सिरीजच्या माध्यमातून कायद्यातील किचकट अशा संकल्पना ज्या आहेत त्या अतिशय सोप्या करून पाहणार आहोत, जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतील, तसेच लॉच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा. आजची अशी आपली जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा एक नाविन्यपूर्ण आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, कधी आपण विचार केलाय का की IPC असेल, CRPC असेल, यासारखे जे कायदे आहेत ते 1860 असतील, बरोबर, 1870 असतील, 1891, 92, 93, म्हणजे अगदी 1947च्या आधीचे हे कायदे आहेत. हे कायदे 1860 म्हणजे जवळपास इथून मागे 150 वर्षापूर्वीचे कायदे आता सुद्धा, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ब्रिटिशांचे कायदे भारतात कसे काय लागू झाले? म्हणजे भारतीय राज्यघटना आणि 1860चा कायदा यांच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट नाही झालं का? भारतीय राज्यघटनेची तत्वे आणि ब्रिटिशांची तत्वे यांच्यामध्ये काही कॉन्ट्राडिक्शन्स नाही झाले का? तर ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. खरं तर त्यासाठी आपल्याला IPC सारखा कायदा एक्झाम्पल म्हणून घ्यायचा आहे. IPCचा इतिहास जर पाहिला आपण, तर IPCच्या इतिहासामध्ये आपल्याला अगदी 1833 पर्यंत जावं लागतं. म्हणजेच 1833चा चार्टर ऍक्ट जो आहे, त्या चार्टर ऍक्टच्या माध्यमातून ब्रिटिशांना, म्हणजेच ब्रिटिशांच्या गव्हर्नरला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी अधिकार होते. त्या अधिकारांचा वापर करूनच ब्रिटिशांच्या गव्हर्नरने काय केलं, एक समिती नेमली आणि त्या समितीला भारतातील सगळे कायदे, या कायद्यांचा अभ्यास करून भारतासाठी एकच कायदे संहिता तयार करता येऊ शकते का, संपूर्ण भारतासाठी एकच कायदा असू शकतो का, याविषयीचं परीक्षण करायचं होतं. खरं तर ब्रिटिश येण्याआधी भारतामध्ये अनेक कायदे प्रचलित होते. म्हणजे अगदी मुघल सत्तेचे राबवलेले कायदे असतील, हिंदू व्यवस्थेने राबवलेले कायदे असतील, त्यातही पुन्हा प्रत्येक वर्णाश्रम धर्माचा वेगळा कायदा. मग ह्या सगळ्या असंख्य कायद्यांना एकत्रित करून किंवा या असंख्य कायद्यांना एकच स्वरूप देऊन आपण संपूर्ण भारतासाठी एकच क्रिमिनल ऍक्ट, बरोबर. आता क्रिमिनल ऍक्ट का म्हटलं, तर क्रिमिनल ऍक्ट आणि सिव्हिल ऍक्ट वेगवेगळे. मग सगळ्या कायद्यांना एकत्र करून एकच क्रिमिनल ऍक्ट म्हणजे फौजदारी कायदा तयार करता येऊ शकतो का, याविषयीचं विचारमंथन झालं. लॉर्ड मॅकॉलेच्या अध्यक्षतेखाली याच दरम्यान एक समिती नेमण्यात आली. या समितीने परिश्रम करून, अर्थातच भारताच्या परिस्थितीचा अभ्यास करून, एक कायदे संहिता तयार केली. या कायदे संहितेच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण इथे पाहू शकता, 1833च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलला जो अधिकार मिळाला होता, त्या अधिकारान्वये ही लॉर्ड मॅकॉले समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली. त्यांनी आपला पहिला अहवाल जो आहे तो 36-37च्या दरम्यान सादर केला. पण त्यानंतर पुन्हा या संदर्भात 37ला अहवाल सादर केल्यानंतर 1845 साली दुसरं लॉ कमिशन स्थापन झालं. का स्थापन झालं? कारण पहिल्या लॉ कमिशनचा कालावधी जो आहे तो संपलेला होता. मग दुसरं लॉ कमिशन स्थापन झाल्यानंतर त्यांनी देखील आपला अहवाल जो आहे तो या संदर्भात सादर केला आणि तो अहवाल सादर केल्यानंतर IPCचा ड्राफ्ट तयार झाला. म्हणजेच IPC हा कायदा तयार झाला. भारतीय परिप्रेक्ष्याच्या माध्यमातून हा कायदा तयार करण्यात आला आणि हा कायदा भारतामध्ये अंमलबजावणी करायची असं ठरलं. या कायद्याला आपण जर पाहिलं तर पार्श्वभूमी तब्बल 26 वर्षांची पार्श्वभूमी आहे. वॉरन हेस्टिंग्सने खरं तर कायदे संहितेमध्ये प्रथमतः सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. मग त्यानंतर गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक, 1833चा गव्हर्नर, मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्याच्या कार्यकालामुळे या संदर्भात एक समिती नेमली 1834च्या दरम्यान. त्या समितीचा अध्यक्ष होता लॉर्ड मॅकॉले, जो तत्कालीन कायदा सचिव होता. त्यानंतर इतर सदस्य मॅकलॉर्ड, मिलेट आणि अँडरसन अशा प्रकारचे होते. मग या सगळ्यांनी मिळून एक संहिता तयार केली. त्याचा रिपोर्ट 37 साली गव्हर्नर जनरलकडे सोपवला. त्यानंतर त्याच्यावरती पुनर्परीक्षण करण्यासाठी पिकॉक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. त्यांनीही आपलं परीक्षण नोंदवलं आणि काही दुरुस्त्या सुचवल्या. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हा कायदा 1856ला मांडला गेला. 1856ला पास झाल्यानंतर त्याला संमती मिळाली 6 ऑक्टोबर 1860ला आणि 1 जानेवारी 1862 पासून हा कायदा लागू झाला. आता 1 जानेवारी 1862ला हा कायदा लागू झाल्यानंतर जसं आपण पाहिलं की IPC काय आहे, तर पब्लिक लॉ आहे, म्हणजे सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे, अगदी 1860चा आहे. मग आपल्याला याची कॉन्स्टिट्युशनल लायबिलिटी म्हणजेच काही संवैधानिक दायित्व कसं काय सिद्ध करायचं, मूळ प्रश्नाकडे आपण येतो की 1860 साली तयार झालेला कायदा 2022 साली सुद्धा भारतामध्ये आता लागू आहे. म्हणजे ब्रिटिशांनी केलेला कायदा आज कसं काय लागू आहे?
तर हा 2 गोष्टींवरती लागू आहे. तो म्हणजे कोणता? डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आणि डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी. तर आपल्या ह्या डॉक्ट्रिन विषयी फारशी इत्यंभूत माहिती घेण्याची आवश्यकता नाही. पण अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, की ब्रिटिशांचे कायदे भारताला लागू करताना त्याच्यामध्ये एक टप्पा आला. तो टप्पा म्हणजे कुठला? तर 1950 सालची भारतीय राज्यघटना. आता भारतीय राज्यघटना आणि ब्रिटिशांची तत्व यांच्यामध्ये तफावत असणारच आहे. मग त्यावेळेसचा कायदा इकडे जाताना म्हणजेच काय, 1860चा कायदा 1950च्या पुढे जाताना त्याला 1950च्या एक टप्पा ओलांडायचा होता. त्या टप्प्याने काम केलं एका गाळणीप्रमाणे. आपली चहाची गाळण असते किंवा पीठ चाळायची गाळण असते. आता त्या गाळणीचं काम काय आहे? गाळणीचं काम आहे की जो योग्य पदार्थ आहे तो खाली पडला पाहिजे, जो अयोग्य पदार्थ आहे तो बाहेर फेकून दिला पाहिजे आपण. तसंच भारतीय राज्यघटनेने एका चाळणीप्रमाणे काम केलं. त्यातही पर्टिक्युलरली भारतीय राज्यघटनेतील कलम 13ने, भारतीय राज्यघटनेतील कलम 13चा भाग 1 आपल्याला सांगतो प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ, म्हणजे संविधान पूर्व कायदे, आणि भाग 2 सांगतो पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉ, म्हणजेच संविधानाच्या नंतरचे कायदे. मग आता संविधानाच्या नंतरचे कायदे तर आपल्याला माहिती आहे, फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कांच्या विरोधी कायदे करता येणार नाहीत. केलेच तर ते भारतीय राज्यघटनेच्याच अनुषंगाने कलम 226-32 नुसार उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द होतील. मग आता राहिला प्रश्न संविधानाच्या पूर्वीच्या कायद्यांचा. मग संविधानाच्या पूर्वीचे कायदे सगळेच रद्द करायचे का? नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये भारताला हे परवडणार नव्हतं, कारण संपूर्ण नवी कायदे संहिता तयार करणे, संपूर्णतः नवं स्ट्रक्चर तयार करणे हे शक्य नव्हतं त्यावेळेस. आणि ब्रिटिशांना आपण की ब्रिटिशांची सिस्टीम जी आहे ती फॉलो करत असल्यामुळे त्याच्यामध्ये भारतीय परिस्थितीनुसार बदल करणं फक्त अपेक्षित होतं. हे काम केलं भारतीय राज्यघटनेच्या कलम 13ने. भारतीय राज्यघटनेचं कलम 13 जे आहे ते एका गाळणीप्रमाणे काम करतं. या गाळणीमध्ये आपण 1860चे किंवा कुठलेही, मी 1860 फक्त आयपीसीच्या अनुषंगाने लिहिले, 1860, 1850, 40, 60, 70, 80, 90 जे काय असेल ते सगळे कायदे ह्या गाळणीमध्ये टाकले. जी गोष्ट भारतीय राज्यघटनेशी सुसंगत असेल ती गोष्ट बाहेर आली, म्हणजे व्हॅलिड लॉ जो आहे, वैध कायदा, तो राहिला, आणि जे घटनाबाह्य कायदे होते ते रद्द झाले. याचं उदाहरण घ्यायचं म्हणजे असे अनेक कायदे आहेत. 1930च्या दरम्यान भारताच्या अनुषंगाने एक शैक्षणिक कायदा होता. त्या शैक्षणिक कायद्याच्या अनुषंगाने फंड कसा रेज करावा, किंवा त्या शैक्षणिक कायद्याच्या अनुषंगाने मुलांना ऍडमिशन कसं द्यावं, या सगळ्या गोष्टींचे नियम तयार केले गेले. आणि हे नियम तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये एक नियम होता की विशिष्ट जातीच्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळणार नाही. मग भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने जे भारतीय राज्यघटनेला विसंगत होतं, म्हणजे विशिष्ट जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, तर ते रद्द झालं. आणि बाकीचे जे व्हॅलिड पॉइंट्स आहेत ते या संदर्भात रद्द झाले नाही. तर 1860चा कायदा सुद्धा 2022 साली का लागू आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 13ची गाळण त्याला गाळते, आणि जे योग्य आहे ते बाहेर राहतं आणि जे अयोग्य आहे ते निघून जातं. अशा प्रकारे या संदर्भात ही सुंदर कन्सेप्ट या भागामध्ये आपण पाहिली. अशाच प्रकारच्या असंख्य कन्सेप्ट ज्या आहेत त्या पाहण्यासाठी नक्की आपल्याला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.